एक विश्वसनीय अकॅडमी म्हणजेच राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशिक्षण. शाहू प्रबोधिनी पब्लिक स्कूल आणि निवासी ज्युनियर कॉलेज. सैन्य व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र. मुलींची स्वतंत्र व्यवस्था असणारी अकॅडमी. सर्व परिपूर्ण असणारी राजश्री शाहू करिअर प्रबोधिनी. बाळूमामा मंदिर आदमापूर जवळ, सोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. संपर्क 94 048 83 461 आणि 90 75 91 34 61. मंदिरातील दानपेटीच्या चोरी, दानपेटीमधील पैशाच्या चोरीचा प्रश्न आहे तो गाजतोय, मुद्दा गाजतोय. याच प्रश्नावर आता उद्धव ठाकरेंनी एका आंदोलनाची घोषणा केलेली आहे. राम रक्षा आंदोलनाची घोषणा त्यांनी केलेली आहे. काय फरक पडेल असं वाटतं तुम्हाला, किंवा या सगळ्या एकूण तपासाने मला वाटतं की उद्धव ठाकरेंनी आता आंदोलन करणं त्यांच्याकडे हेच काम राहिलेलं आहे. कारण सध्या त्यांच्याकडे काय खासदार राहायला तयार नाही आहे. आमदारी कधी फुटलेली काय सांगता येत नाही आहे. त्यामुळं राम मंदिराचा घोटाळा झालेला आहे त्याचं कोणी समर्थन करू शकत नाही आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे आणि रामाशी बेईमानी करणं ही बाब अत्यंत खतरनाक आहे. त्यामुळं राम मंदिराच्या ट्रस्टमध्ये जे काय आजूबाजूचे काय लोक होते अशा लोकांनी शेकडो करोडचा घोटाळा केल्याची माहिती समोर आलेली आहे. योगी आदित्यनाथ यांनी त्याच्यावर SIT नेमलेली आहे, FIR दाखल केलेला आहे, अनेक लोकांना पकडलेलं आहे आणि त्यांची कसून चौकशी होत आहे. त्यामुळं ज्यांनी अशा पद्धतीचा घोटाळा केलेला आहे त्याला अजिबात माफ करायचं नाही ही आमच्या सरकारची भूमिका आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढून त्याला काढायचं असेल त्यांना अधिकार आहे, परंतु मोर्चा काढून काय त्यामध्ये काय मिळणार आहे काय मला माहित नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न होतो आहे. झालेली घटना ही कुणी अत्यंत वाईट घटना आहे, अत्यंत धोकेदायक घटना आहे अशीच भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. त्यामुळं राम मंदिरामध्ये ज्यांनी घोटाळा केलेला आहे त्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही अशी आमच्या इंडियाची भूमिका आहे, BJPची भूमिका आहे. राम रक्षा आंदोलन जे आहे ते राम रक्षा आंदोलन जे आहे ते देश पातळीवर घेऊन अयोध्येला देखील जाणार असं म्हणतात. आणि उद्धवजींनी जायला हरकत नाही. मला वाटतं उद्धवजींनी अगोदर जायला पाहिजे होतं. त्यांनी असा घोटाळा होण्याच्या अगोदर जायला पाहिजे होतं. घोटाळा झाल्यानंतर आता ते चाललेले आहेत तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी जाऊन रामाचं दर्शन घेऊन यावं आणि पुन्हा असा घोटाळा होणार नाही अशा पद्धतीची भावना व्यक्त करावी आणि त्यांना जाण्याचा अधिकार आहे. राम मंदिर सगळ्यांसाठी खुलं आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी तिथे जायला काही हरकत नाही आहे. साहेब, सध्या जी राजकीय परिस्थिती आहे, उद्धव ठाकरेंकडे खासदार सध्या नाहीये, आमदार सुद्धा सोडून जाण्याच्या परिस्थितीत आहे. या सगळ्या राजकीय परिस्थितीला अमित शहा जबाबदार आहेत असं एक सूर महाराष्ट्रातल्या राजकारणात निघतो. तर हे खरं आहे का आणि 2900 पंतप्रधान हे अमित शहा होणार आहेत का? नाही, मला असं वाटतं की जे खासदार फुटलेले आहेत, आता सचिन नायर फुटलेले आहेत आणि कोण कोण फुटणार आहेत माहित नाही आहे. पण माननीय उद्धव ठाकरे यांना आमदार आणि खासदार सांभाळण्याची त्यांच्याकडे कुवत राहिलेली नाही आहे किंवा त्यांच्याकडे राहून काय आपला फायदा नाही अशा पद्धतीचं मत त्या आमदार खासदारांचं असण्याची शक्यता आहे. आणि आम्हाला फोडाफोडी करण्याची गरज नाही आहे. त्या फोडाफोडीची अमित शहांचा कसलाही संबंध नाही आहे. पण आरोप करण्यासाठी कुणाचं तोंड आम्ही बंद करू शकत नाही आणि दुसऱ्यांचं तोंड आम्ही बंद करू शकू, पण संजय राऊत यांचं तोंड बंद करणं फार अवघड आहे. त्यामुळे रोज सकाळी ते आरोप प्रत्यारोप करण्याचं त्यांचं कामच आहे. त्यामुळे ते एवढे शिव्या ते देत असतात, त्यांनी शिव्या द्यायला हरकत नाही आहे. त्यांनी संस्कृती सोडून त्यांचं काम चालू आहे आणि या ऑपरेशनशी कसलाही अमित शहा यांचा संबंध नाही. आणि मला असं वाटतं की हे जे ऑपरेशन आहे ऑपरेशन टायगर ऑपरेशन नाही, हे ऑपरेशन देवेंद्र ऑपरेशन नाही आहे. तर हे ऑपरेशन उद्धव ठाकरेंचं ऑपरेशन आहे. तर हे उद्धव ठाकरेंनाच खासदार आमदार सांभाळता येत नाही आहेत आणि जाऊन ते भाषणं करतात की लोक माझ्यासोबत आहेत. लोक आहेत तुमच्यासोबत, तुम्ही लोक अजिबात लोक तुमच्यासोबत नाहीत असं नाही आहे. पण आमच्याकडे एकनाथ शिंदेकडे एवढे लोक आहेत की एकनाथ शिंदेने 57 आमदार निवडून आणले, तुमचे फक्त 20 आमदार निवडून आले. त्यामुळे एकनाथ शिंदेच हे खरे शिवसैनिक आहेत, हेच खरे शिवसेनेचे सरसेनापती आहे, आपले शिवसेनेचे प्रमुख आहेत अशी भावना शिवसैनिकांची असल्यामुळं
अनेक कॉर्पोरेटर, माजी कॉर्पोरेटर, कार्यकर्ते, आमदार, खासदार हे मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेच्या बाजूला जात आहेत. आणि त्याचं कारण हे आहे की उद्धव ठाकरे यांनी 2019 मध्ये केलेली चूक जी आहे की आमच्या महायुतीला सोडून, एनडीला सोडून ते काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेले. बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला धक्का देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि म्हणूनच एकनाथ शिंदेना 40 आमदार फोडता आले. म्हणूनच आता त्यांना 6 खासदार फोडता आले म्हणण्यापेक्षा ते त्यांच्याकडे सगळे आले. त्यामुळे आता त्यांच्याकडे जे येतील त्यांच्यासाठी आमचे दरवाजे उघडे आहेत. त्यांना यायचं असेल त्यांनी आमच्यामध्ये यावं, पण एकदा आलं की आमचे दरवाजे बंद होतात. येण्यासाठी दरवाजे आमचे खुले असतात, पण जाण्यासाठी मात्र दरवाजा बंद असतो. त्यामुळं आता आमच्याकडे एवढे खासदार आलेले आहेत की ममता बॅनर्जीचे 20 खासदारांनी वेगळा गट केलेला आहे. ते त्रिपुरामधल्या एका पक्षामध्ये गेलेले आहेत. राहिलेले 8 खासदार आहेत. आता मी 24 तारखेला मी कलकत्त्याला चाललेलो आहे. माझ्या पक्षामध्ये सुद्धा अनेक लोक येऊ लागलेले आहेत आणि त्या 8 पैकी काही खासदार आमच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. त्यासाठी मी आता कलकत्त्याला जाणार आहे आणि 8 मधले जर 5-6 खासदार माझ्या पक्षात आले तर त्यांना सुद्धा आणण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.